नमस्कार. संत ज्ञानेश्वर हे केवळ एक संत नव्हते, तर खरं तर ते एक महान मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी आपल्याला स्वतःच्या आत डोकावून पाहण्याचा, आत्मशोधाचा एक मार्ग दाखवला. चला तर मग आज आपण ज्ञानेश्वरीतील याच गहन आध्यात्मिक आणि मानसिक ज्ञानाचा शोध घेऊया, ज्यावर लेखक शुभम पाचखंडे यांनीही प्रकाश टाकला आहे. अच्छा, एक प्रश्न विचारतो. कधी असा दिवा पाहिलाय का, ज्याला जळण्यासाठी ना तेलाची गरज आहे न वातीची? कवी कबीरांचा हा प्रश्न आपल्याला थेट विषयाच्या गाभ्याशी घेऊन जातो. खरंच असा काही दिवा असू शकतो का? आणि याचं उत्तर संत ज्ञानेश्वर देतात. ते म्हणतात, हो, असा दिवा आहे आणि तो आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये आहे. याच आतल्या प्रकाशाला शोधणं हाच तर खरा आध्यात्मिक प्रवास आहे. बाहेर कुठेही भटकण्याची गरज नाही. खरा शोध आतमध्ये आहे. तर मग ज्ञानेश्वरांसाठी अध्यात्म म्हणजे काय? ते कुठल्या पूजा अर्चना किंवा कर्मकांडात नाहीये, तर ते आहे स्वतःच्या चेतनेला ओळखण्यात. आपल्या आत जो तो प्रकाश आहे त्याला ओळखणं, हीच या प्रवासातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. आणि यासाठी ज्ञानेश्वर एक खूप महत्त्वाचा शब्द वापरतात, स्वसंवेद्य. आता याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर अशी गोष्ट किंवा असं सत्य जे आपल्याला स्वतःलाच अनुभवावं लागतं. ते दुसरं कोणी आपल्याला सिद्ध करून दाखवू शकत नाही. त्याची जाणीव आतूनच यावी लागते आणि खऱ्या साधनेची सुरुवात इथूनच होते. आणि हे किती विलक्षण आहे बघा. ज्ञानेश्वरांनी त्यांच्या एवढ्या मोठ्या ग्रंथाची सुरुवात कुठल्या बाहेरच्या देवदेवतांना नमस्कार करून नाही केली, तर त्यांनी नमन केलंय ते याच आतल्या स्वतःलाच अनुभवता येणाऱ्या आत्मतत्वाला. ही एक खूप मोठी क्रांतिकारक सुरुवात होती. ठीक आहे, मग एकदा का आपल्याला तो आतला प्रकाश दिसला, त्याची ओळख झाली, की मग पुढे काय? पुढची पायरी आहे त्या प्रकाशात चालण्यासाठी लागणारी साधना गोळा करण्याची, म्हणजेच बौद्धिक आणि व्यावहारिक तयारी करण्याची. ज्ञानेश्वरांनी किती सुंदर पद्धतीने दोन गोष्टी वेगळ्या केल्या आहेत हे पाहण्यासारखं आहे. एकीकडे गणपती, जे बुद्धीचं ज्ञानाचं प्रतीक आहेत, ते आपल्याला स्पष्टता देतात, आणि दुसरीकडे शारदा, म्हणजेच चातुर्य कला कामिनी, त्या आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा वापर कसा करायचा हे कौशल्य देतात. म्हणजे एक झालं नॉलेज आणि दुसरं झालं ते नॉलेज वापरायचं, विस्डम. ज्ञान मिळालं ते वापरायचं कसबही आलं. पण ज्ञानेश्वरांच्या मते तरीही एक गोष्ट अत्यंत आवश्यक आहे, ती म्हणजे एका मार्गदर्शक शक्तीची, म्हणजेच गुरुकृपेची. त्याशिवाय आपली खरी क्षमता कधीच जागृत होत नाही. म्हणजे विचार करा, एवढं अफाट ज्ञान असूनही ज्ञानेश्वर स्वतःला कधीच श्रेय देत नाहीत. ते स्वतःला सायखेडियाचे बाहुले, म्हणजे एक कलसूत्री बाहुली म्हणतात. जणू काही त्यांचे गुरु निवृत्तीनाथ हे सूत्रधार आहेत आणि ते फक्त एक माध्यम आहेत. ही विनम्रता आणि शरणागती खरंच अविश्वसनीय आहे. आणि गुरुकृपेची ताकद सांगण्यासाठी त्यांनी मोगरा फुलला हे किती सुंदर रूपक वापरलं आहे. कल्पना करा, एक मोगऱ्याची कळी आहे आणि गुरुचा फक्त स्पर्श होतो आणि ती कळी भरभरून फुलून येते. तिचा सुगंध सगळीकडे दरवळतो. साधकाच्या आत दडलेल्या प्रतिभेचंही तसंच होतं. बरं, गुरु तर मार्ग दाखवतील, पण ज्ञान घेणाऱ्याची म्हणजे साधकाची मानसिकता कशी असायला हवी? ज्ञानेश्वर यावर खूप जोर देतात. ते म्हणतात, तुम्ही काय शिकता यापेक्षा कसं शिकता हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि हे सांगण्यासाठी त्यांनी निसर्गातली किती अप्रतिम उदाहरणं दिली आहेत. ते म्हणतात, ज्ञानाकडे चकोर पक्षाच्या नाजूक पिल्लासारखं संवेदनशीलतेने जा. ज्ञानाचं अमृत हळुवारपणे उचला. जसा एखादा भुंगा फुलाला जराही धक्का न लावता त्यातला मध घेतो, तसं ज्ञान ग्रहण करा. हीच खरी शिकण्याची कला आहे. आता येऊया या प्रवासातल्या सगळ्यात मोठ्या आव्हानाकडे, आपलं मन, जे सतत इकडून तिकडे धावत असतं. या चंचल मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी ज्ञानेश्वरांनी एक खूप प्रभावी मानसिक चौकट दिली आहे. इथे मनाला एका भटकणाऱ्या भुंग्याची म्हणजे भ्रमराची उपमा दिली आहे, जो सतत रुणझुण करत, भणभण करत इकडून तिकडे फुलांवर फिरत असतो. ज्ञानेश्वर या मनाला, या भ्रमराला विनंती करत आहेत की बाबा रे, आता ही भटकंती थांबव आणि ईश्वराच्या चरणकमलावर येऊन स्थिर हो. आणि ज्ञानेश्वर अवगुण हा शब्द वापरतात. आता अवगुण म्हणजे फक्त दोष किंवा वाईट सवय नाही, इथेच खरी गंमत आहे. ज्ञानेश्वरांच्या मते अवगुण म्हणजे असा एखादा गुण जी तुमची चांगली गोष्ट आहे, पण त्याचा अतिरेक झाल्यामुळे तोच तुमच्या नाशाचं कारण बनतो. उदाहरणार्थ, पोपटाचा गोड आवाज हा त्याचा गुण आहे, पण त्याचमुळे तो पिंजऱ्यात अडकतो. म्हणजे तुमची ताकदच तुमची कमजोरी बनू शकते. तर मग या सगळ्या साधनानंतर प्रवासाचा परमोच्च बिंदू कसा असतो? तो क्षण येतो जेव्हा बाहेरचा शोध पूर्णपणे थांबतो आणि खरा आतला प्रवास सुरू होतो, जिथे देवाला बाहेर नाही तर स्वतःमध्येच शोधायचं आहे.
ही अवस्था आहे विरहिणीची. म्हणजे साधक परमात्म्याच्या भेटीसाठी इतका व्याकुळ झालाय की त्याला प्रत्येक गोष्टीत त्याचाच भास होतो. वाऱ्याची झुळूक आली तरी वाटतं देव आला. तो पडद्याआड डोकावतो, अंगणात धाव घेतो, जगाची पर्वा न करता बेभान होऊन त्याला शोधत फिरतो. आणि मग अचानक तो एक क्षण येतो, तो साक्षात्कार होतो. अरे, ज्याला मी इतका वेळ बाहेर सगळीकडे शोधत फिरत होतो, तो तर इथेच होता, माझ्या आत. हाच तो टर्निंग पॉइंट आहे जेव्हा बाहेरचा शोध संपून आतला शोध सुरू होतो. आणि मग त्याला काय दिसतं? ज्ञानेश्वर म्हणतात, मी दृष्टीचा डोळा पाहिला. काय आहे याचा अर्थ? म्हणजे ज्या डोळ्यांनी आपण हे जग पाहतोय ना, त्या डोळ्यांना पाहण्याची शक्ती कुठून मिळतीये? त्या मूळ स्रोतालाच पाहणं, जिथे पाहणारा आणि दिसणारी वस्तू एक होऊन जातात. हाच तो अंतिम साक्षात्कार आहे. ठीक आहे, हा साक्षात्कार झाला, परमोच्च अनुभव आला. पण मग या ज्ञानाचं रोजच्या जगण्यात काय? ते आपल्या वागण्या बोलण्यात, आपल्या कृतीत कसं उतरवायचं? ज्ञानेश्वरीच्या शेवटी येणारं पसायदान हे फक्त एक सुंदर गीत किंवा प्रार्थना नाहीये. हा त्या संपूर्ण आंतरिक प्रवासाचा व्यावहारिक परिणाम आहे. जेव्हा आपण आतून एकरूप होतो, तेव्हा बाहेर जगातल्या सगळ्या जीवमात्रांबद्दल आपल्या मनात आपोआपच मैत्रीची भावना निर्माण होते. आजच्या काळात हे कसं दिसेल? कल्पना करा, एक कर्मचारी ऑफिसला वेळेच्या आधी पोहोचतो आणि तो मुद्दाम त्याची गाडी लांब पार्क करतो का? तर कदाचित उशिरा येणाऱ्या त्याच्या सहकार्याला जवळची जागा मिळावी. हे जे छोटंसं कृत्य आहे ना, दुसऱ्याचा विचार करण्याची ही जी वृत्ती आहे, यातच ते सर्वोच्च आध्यात्मिक सत्य दडलेलं आहे. तम हाच विचार आपल्या सगळ्यांसाठी आहे. जर हे इतकं मोठं ज्ञान आपल्या अगदी साध्या साध्या कृतींमधून व्यक्त होत असेल, तर आजच्या दिवसात आपल्याला ते आचरणात आणण्याची संधी कुठे मिळू शकते? यावर नक्की विचार करा. ज्ञानेश्वरांनी ज्ञानाचा जो दिवा लावला, तो आजही आपल्याला प्रकाश देत आहे. हाच विचार, हाच प्रकाश इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन, तितक्याच रंजक विषयासोबत. धन्यवाद.